चला तर आता ती झोपली तोपर्यंत जेवून घेऊया. कारण का ती उठली की जेवू देत नाही. सगळं तिला जसं रांगायला लागले तसं ती सगळी नुसती अशी खेचाखेची करते, ताटातनं सगळं पसारा करते. आणि आता कसं झालं आहे, मी सगळं बऱ्यापैकी काम आवरले, कपडे धुवायचे, फरशी वगैरे पुसायची, सगळं करून घेतले. तर आता कसं होणार, मग ती पुन्हा राडा करणार. म्हणून मग मी काय करते, ती झोपले तोपर्यंत जेवून घेते, नाही तर मग वरती सोफ्यावर वगैरे बसून जेवून घेते. आता हे पण कामावर गेलेले आहेत, अजोत पण गेला आहे स्कूलला, ती झोपली आहे. एकदा व्यवस्थित जेवण झाले की मग काही प्रॉब्लेम नाही. तर कपडे धुवून झालेत, भांडी घासून, भांडी आणि किचन राहिलं आहे. ॲक्च्युली कसं होतं, हॉल आणि किचन जवळजवळ असल्यामुळे भांडी घासायला लागलं की भांड्याच्या आवाजाने ती उठते. म्हणून मग मी काय करते, ती उठल्यानंतर तिला खेळायला जरा काहीतरी खेळणी देते आणि मग ती खेळते तोपर्यंत मी भांडी वगैरे घासून घेते. अशा पद्धतीने माझं काम होऊन जातं. तर आता काय करायचं, लहान बाळ आहे, घरात कोण नाही, एकटीच आहे, मेड वगैरे लावलेली नाही आहे, मेड अफोर्ड नाही करू शकत, सध्या नाही अफोर्ड करू शकत. जे आपण प्लॅन घेतला आहे, जे करायला घेतले, सध्या आपण म्हणजे मी काहीच करत नव्हते. सध्या जॉब सोडला, जॉबमध्ये पण काय एवढा पगार नव्हता, 20-25 हजारच पगार होता. तो आला की कुठं संपून जायचं ते कळायचं पण नाही. पण ठीक आहे, करत होते. मग नंतर बाळ राहिलं तरी पण करत होते 7वा महिना संपेपर्यंत. नंतर डिलिव्हरीला गावी गेले. मग आता असं झालं की फ्रंट व्ह्यू असल्यामुळे खालून कोण जातं आहे, कोण येते सगळं दिसते. तर असं काय कपडे टाकताना किंवा बाकी काय काम करताना असं नजर गेली खिडकीत की दिसतं की सगळ्या बायका कामाला चाललेत. मी जिथे राहते बऱ्यापैकी बायका तिथं काम करतात. सिटीमध्ये आता माझा व्हिडिओ कोण बघत असेल त्यांना माहिती की सिटीमध्ये मोस्टली लेडीजसुद्धा काम करतात. भले काही काम असू दे, पण लेडीज काम करतात, घरात बसून राहत नाही. तसं गावाला तसं नसतं, गावाला बायका निवांत असतात. असं वाटायचं, अरे आपण आता कधी कामाला जायचं, काय करायचं. जरी कामाला जायचं म्हटलं तर एक मुलगा होता तोपर्यंत ॲडजस्ट केलं, बेबी सेटिंग वगैरे सगळं ॲडजस्ट केलं. बेबी सेटिंगला त्याला पाठवून झालं ॲडजस्ट माझं. पण आता 2-2 पोरांचं काय करायचं. मग त्या पद्धतीने मी ती 6 महिन्याची झाल्यानंतर मी चौकशी पण करायला चालू केली की अरे आपण आता बेबी सिटिंगला तिला ठेवूया, जरा सवय लावूया आणि मग कामाला जायचा प्रयत्न करूया आपण. विचारलं बेबी सिटिंगवाल्यांना तर किती बोलले असतील. 8 तास बाळ सांभाळायचे 10,000 रुपये, मला पगार मिळणार 25,000 रुपये, त्यातले 10,000 त्यांना द्यायचे. मग म्हटलं नको, ठीक आहे म्हटलं, आपण घरचं काम करेल आणि बाळ पण सांभाळेल, ह्याच्यासाठी आपण मग घरीच एखादी मदतनीस बघूया. ते पण विचारलं तर ती पण किती बोलली, 15,000 रुपये. और तिला मी 15,000 देणार, मला मिळणार 25,000 ते 30,000 पगार. मला किती राहिले मग. आणि त्यात नंतर घरी आले की स्वयंपाक बनवा, दिवसभर आपण बाहेर असणार, बाळ चिडचिड करणार, बाकीचे सगळे चिडचिड करणार, त्यात आपली किती चिडचिड होणार. मग म्हणलं नकोच, आता जॉबचा विषयच आपण कॅन्सल करूया, थोडे दिवस थांबूया, 1-1.5 वर्ष, नंतर मग बघूया काय करता येतं का. अशा पद्धतीने मी सध्या थांबायचा विचार केला. तरी पण मनात असं होतं की अरे आपण काहीतरी केलं पाहिजे. ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जर पहिल्यापासून काम करत असाल, भले तुम्ही 5,000 कमवताय, 10,000 कमवताय, 20,000 कमवताय, पण काम करताय, काहीतरी अमाऊंट तुमच्याकडे येते ना, तुम्हाला सवय लागलेली असते पैशाची, आणि नंतर ते बंद होतात, येत नाहीत. त्यावेळी काय अवस्था होते ना, ते ज्याच्या बाबतीत ते घडलं आहे ना, ते चांगले रिलेट करू शकतील ह्याच्याशी. पण असं वाटतं की अरे आपण कधी स्टार्ट करणार काम. म्हणून मग म्हटलं आता काय करूया, यूट्यूबवरती रील्स बघितल्या. आता वेळ असल्या दुपारी काय करणार माणूस, यूट्यूबच बघणार आहे, नाही तर पिक्चर बघणार, मालिका बघणार, काय बघणार दुसरं. असंच इन्सिडेंट झाला माझ्याबरोबर. म्हणजे मी यूट्यूब कसं सुरू केलं, का डोक्यात माझ्या एकदम प्रकाश कसा पडला. आणि एवढं लेट 2026मध्ये, जे काही यूट्यूब 2007-08पासून चालू झालं आहे. माणसं ज्याच्यावरती 11-12 पैसे कमवत आहेत हे मला 2026मध्ये कळलं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा मी किती महाग आहे. तर संदीप महेश्वरीचे व्हिडिओ मी बघायचे. माझं डोकं असं आहे की पटकन राग येतो, कधी येतोच. मग असंच मेडिकलमध्ये बसलेले असायचे तेव्हा मी संदीप महेश्वरीचे पॉडकास्ट बघायचे, व्हिडिओज बघायचे त्यांचे, मला व्हिडिओ आवडायचे. मग त्यांना सबस्क्राईब केलेलं आहे, त्यामुळे त्यांचा एक व्हिडिओ समोर आला. त्याच्यामध्ये ते सांगत होते की तुम्ही यूट्यूबवरती दुसऱ्यांच्या रील्स बघताय,
त्याच्यामध्ये तुमचे 2-3 तास जात आहेत, पैसे जात नाहीत, वेळ जातो आहे. पण तुमच्याजवळ वेळ आहे तर त्या वेळेत तुम्ही स्वतःची व्हिडिओ का नाही बनवत? असंही तुम्ही टाईमपास करताय, मग व्हिडिओ बनवून बघा, टाकून बघा. जर त्याच्यातनं तुमचं काय झालं तर चांगलंच आहे, नाही झालं तरी तुम्ही काय त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले नाही आहेत, काय नाही. त्यामुळे तुम्हाला वाईट वाटून घ्यायचं काही काम नाही आहे. त्याने सौरभ जोशीचं उदाहरण दिलं. नंतर मी सौरभ जोशीचे पण व्हिडिओ बघायला चालू केली की अरे तो काय करतो, कसा करतो आहे. मग बघितलं, मला आवडले, म्हटलं तो करू शकतो आहे. नंतर जसं मी व्हिडिओ बघते तसं मला कळालं अरे खेडोपाड्यातल्या आमच्या गावाकडच्या बायका, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या बायका चुलीवरती जेवण बनवत आहेत, रानात काम करत आहेत, दिवसभर काय काय करतात, व्लॉगिंग करतायत, व्हिडिओ टाकतायत. आणि मला हे माहीतसुद्धा नाही मला ही गोष्ट की गावाकडच्या बायका एवढं हे असून सुद्धा, म्हणजे गाव आता बघा तुम्हाला माहिती आहे गावाला नेट एवढं फास्ट चालत नाही, काही नाही. तरी माझ्या घरात इथे 24 तास वायफायचा राऊटर बसवलेला, म्हणजे इथं या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाच्या घरी राऊटर आहेच. आणि त्याच्यावरती टी व्ही पण कनेक्ट होतं. मग ते टी व्हीचा आणि त्या दोन्हीचा रिचार्ज एकत्र मारला जातो. मग मोबाईलला पण जास्त कुठल्या रिचार्जची एवढी गरज पडत नाही, फक्त साधा कॉलिंगचा रिचार्ज केला तर होऊन जातं. डोक्यात एकदम डोकं हे झालं, बदल झालं. अरे म्हणलं मी किती महाग आहे मी, मला माहीतच नाही आहे. ते लोक हे करतायत 1 लाख 2 लाख 3 लाख सबस्क्रायबर, व्ह्यूज 2-2 4-4 लाख 5-5 लाख. म्हटलं अरे, आणि माझ्यासारखे बाळ असणाऱ्या, लहान बाळ असणाऱ्या बायका, मोठी मुलं असणाऱ्या बायका पण आहेतच, पण लहान बाळ असणाऱ्या बायकासुद्धा करतायत. मी आज हे केलं, ते केलं, आज हे जेवाय बनवलं, असा दिवस गेला, रोजच्या रोज. आपण पण ट्राय करूया म्हटलं. मग आता आपल्याकडे वेळ आहे, कामाला तर जायचं नाही, 1-1.5 वर्षात आपण आता कामाला जाऊ शकत नाही, तो विषय आपण सोडून दिला आहे सध्या. मग त्या वेळामध्ये काय करायचं म्हटलं, बघूया यूट्यूब चालू करून. झालं आपलं नशीब. तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असेल, तुम्ही सगळ्यांनी माझे व्हिडिओ लाईक केले, तुम्ही माझ्या कॅटेगरीत येत असाल तर तुम्ही मला फॉलो करणार आहे, मला नक्की माहिती आहे. पण नसाल येत तरीसुद्धा तुमचा सगळ्यांचा सपोर्ट राहून द्या. म्हणून म्हणलं बघूया, प्रयत्न करूया, 1-1.5 वर्ष देऊया ह्याला. झालं तर चांगलं आहे, नाही झालं तर पुन्हा बघा. काहीतरी करायचं आहे आणि काहीतरी करावंच लागणार आहे, त्याला ऑप्शन नाही आहे. घरात बसून आपल्याला कोणी देणार नाही पैसा. 100 रुपये मागितले तर कशाला पाहिजेत, हा पहिला प्रश्न जनरली 90% बायकांच्या घरात असतोच, विचारलाच जातो की कशाला पाहिजेत बाबा. असं थोडेच जण असतील, जर तुम्ही कमावताय तर तुम्हाला कोणी विचारणार नाही तुला कशाला पैसे पाहिजे किंवा तू का पैसे खर्च केले. जर तुम्ही नवऱ्याला पैसे मागताय, घरात मम्मी पप्पाला पैसे मागताय, कशाला पाहिजे तुला विचारणे. मग हा प्रश्न नको असेल, त्यासाठी काम तर करावंच लागेल. म्हणून मी यूट्यूब सुरू केलं आहे. बघूया आता ह्याच्यातनं काय काय होतं आहे, कसं होतं आहे. सुरुवात तर केली आहे. कधी लाज वाटते, कारण आपण कधी केलेलं नाही आहे. मी साधी गावाकडची खेडेपाड्यातली मुलगी आहे, तिथेच जन्म झाला, तिथेच राहिली. नशिबाने मी मुंबईमध्ये आले, मुंबईमध्ये राहते आहे, नाही तर मला काहीच माहीत नव्हतं. काही म्हणजे एकदम साधी सिंपल होती. आता जरा तरी मला थोड्या गोष्टी कळायला लागल्या, पण अजून खूप शिकायचं आहे, खूप काय अजून पण माहिती नाही आहे. शिकायची माझी इच्छा आहे अजून पण. यूट्यूबमध्ये मला एवढं व्यवस्थित काही जमत नाहीत गोष्टी. मी व्हिडिओ बघते, शिकते. चालू करताना जवळजवळ 5-6 व्हिडिओ बघितले व्यवस्थित, नंतर ते ॲप इन्स्टॉल केले. हळूहळू शिकत आता येते. जसं नवीन काय येईल तसं आपले व्हिडिओ अपग्रेड होत राहतील. क्लिअरिटी म्हणा, व्हॉईस म्हणा, बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये ॲड करू. पण तुमची साथ राहून द्या, हीच माझी रिक्वेस्ट आहे. तुमची एक मैत्रीण म्हणून. मला पण फारशा कोणी मैत्रिणी नाही आहेत. जनरली लग्न झाल्यानंतर, मुलं झाल्यानंतर सगळ्याच लेडीजच्या बाबतीत असं होतं की मैत्रिणी वगैरे सुटतात. आणि बहीण पण नाही आहे, तर मी फारशा काय कुठल्या गोष्टी असं शेअर करू शकत नाही कुणाला, माझ्या जवळच्या व्यक्तीला. नवऱ्याला सांगून आपण काय सांगणार. मी तुम्हाला माझी मैत्रीण म्हणून हे सगळं सांगणार आहे. तुम्ही बघा. तुम्हालासुद्धा वेळ आहे तुमच्याकडे, तुम्ही पण घरी आता सध्या आहे, घरकाम झाल्यानंतर वेळ आहे, तर तुम्ही साईड बाय चालू करा. भेटले पैसे तर चांगलं आहे, नाही भेटले तर आपण काही लाखाची इन्व्हेस्टमेंट ह्याच्यामध्ये केलेली नाही आहे. असंही आपण यूट्यूबवरती रील्स बघतच होतो, वेळ घालवतच होतो.
स्वतःचे व्हिडिओ क्रिएट करण्यामध्ये वेळ गेला म्हणायचं. काहीतरी शिकलो, पुढे जाऊन आपल्याला आपलं स्वतःचं व्हिडिओ जरी समजा काही एखादं क्रिएट करायचं असेल तर ते करता येते ना आपल्याला. आणि कसं आहे सांगू का, माझा नवरा म्हणतो कला असलेली कधी वाया जात नाही, कुठे ना कुठे तुम्हाला कामाला येणार म्हणजे येणारच ते. बघूया कसं कसं होतं आहे. चला तर बाय.